गुड मॉर्निंग. तर आज आहे महाबळेश्वरचा डे 2. खूप छान झोप लागली आम्हाला काल. अ, पाऊस खूप कंटिन्यू सुरू होता आणि जसं तुम्ही बघू शकता इथे वरती ना टिनाचे और लोखंडाचे आय डोंट नो बट मेटलचे ते शेड्स आहेत आणि त्याच्यावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा एवढा मोठ्याने आवाज येतो, एवढा मोठ्याने आवाज येतो. सध्या 7च वाजले आणि आजूबाजूची लोकं झोपलेली असणार आहे म्हणून मी हळू बोलते. पण एवढा धब-धब, धब-धब आवाज येत होता रात्री. बट स्टिल अधून-मधूनच थोडं लक्षात यायचं की पाऊस वाढलाय किंवा काय. बट अदर दॅन दॅट एवढी छान झोप लागली ना. म्हणजे मला कधीतरी असं वाटतं की जेव्हा तुम्ही तुमच्या गर्दीतल्या त्या शहराच्या वर्दळातून बाहेर निघता आणि अशा कोणत्या शांत ठिकाणी येता, तेव्हा तुमची बॉडी स्वतःहून सुद्धा रिलॅक्स होऊन जाते. तिला पण तो ब्रेक गरजेचा असतो. आणि इथे सध्या ज्या हाईटला हे रिसॉर्ट आहे ना डोंगरावर, त्याच्यावरती आता अजून कोणतं रिसॉर्ट आहेच नाही. म्हणजे इट्स लाइक की बस याच्यावरती काही नाहीये. तर हे टोकावर, डोंगराच्या टोकावर बसलेलं रिसॉर्ट आहे. त्याच्यामुळे इतकं शांत आहे आजूबाजूला. मी जर 2 मिनिटं शांत बसले ना, तर मला फक्त पाणी पडायचा आवाज येतो. वाऱ्याने जे झाडं हालतात त्यांच्या पानांचा आवाज येतो आणि वाऱ्याचा आवाज येतो. पक्षी भरपूर आहेत, त्यांचा आवाज येतो. पण खूप पीसफुल आहे. अविनाश सध्या तो सगळ्यात पहिले उठलेला. सकाळी 6ला काय माहिती 5ला का 6ला उठून बसलेला आणि त्याच्यानंतर मग मी उठले 7च्या अराउंड आणि तो आता नाश्त्याचं विचारायला गेलाय. सो नाश्ता करून फ्रेश होऊन आम्ही आता कृष्णाई मंदिर आहे इथे एक. मी तुम्हाला काल पण सांगितलं असेल. तर त्या मंदिरात आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा नक्की जातो. खूप सुंदर, खूप पीसफुल, खूप जुनं पांडवकालीन आय थिंक ते मंदिर आहे आणि आज तिथे जायचा प्लॅन आहे. तर नाश्त्यासाठी आय थिंक ब्रेड जॅम. तर ब्रेड आम्ही आमच्यासोबत आणलंय. तर त्यालाच त्यांच्याकडून जॅम घेऊन आम्ही ते खाणार आहे. त्याच्यानंतर चहा सांगितलंय. दॅट्स ऑल. दाखवते तुम्हाला नाश्ता आला की आणि बघत राहा, व्लॉग बघत राहा. आला का तू विचारून? नाश्त्याचं विचारून आला? नाही, नाश्ता नाही. 8:30ला नंतरच भेटणार. हळू बोल जरा, लोक झोपलेत आजूबाजूला. इकडे येऊन बोल, जवळ येऊन बोल. हा बस बस. काय बोललो नाश्ता? नाश्ता तर 8:30 नंतरच भेटणार. मी माझं दूध घेऊन आलो त्यांच्याकडून. हम्म. नाश्ता नाही भेटणार आणि गरम पाण्यासाठी त्यांनी कॅटली दिली. कॅटली चांगली आहे, चांगली आहे म्हणे. हा कॅटली दिली कॅटली. हा, बॉक्स मधली दिली. मी म्हटलं त्यांना, लोक त्याच्यात मॅगी करतात, काही बी करतात, म्हणून म्हटलं आम्ही तिथंच पाणी गरम कर. नाही म्हणे आम्ही करूच देत नाही, चांगली आहे म्हणे. त्याने बॉक्स मधून काढून दिली. थोडं थांबून घ्यायचं असतं ना मग. 8:30ला कितीच वेळ राहिला होता, अर्धा तास वगैरेच. तुला अर्ध्या तासाने ब्रेकफास्ट भेटेल. नाही नाही, म्हणजे कॉफी पण अर्धा तासाने घेतली असते तसं. कॉफी नाही, गरम पाणी. तुला ग्रीन टी ग्रीन टी प्यायला. मी नाही पिणार त्यातलं पाणी. बसून घे. ती खुर्ची ओली आहे का? वॉक एकदा बसून घे म्हणजे पुसला जाईल. पुन्हा बस. मग तुला पुसता येईल. टावेल आहे, त्या टावेल 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 टावेल. आपण येऊ दाखवू त्यांनी. वॉक कर. हे बघा, गुड मॉर्निंग. मी ऑलरेडी इंट्रो केलेला आहे मगाच्या व्हिडिओला पण. मी बोलतो अविनाश, बायकोचा बाई. आणि मी चतली नवऱ्याची काय. तुम्हाला आम्ही दाखवतो आमचं रिसॉर्ट कसं आहे. टूर हे मागे दिसतंय ते आमचं रिसॉर्टच आहे, बट हा त्यांचा रिसेप्शनिस्ट आहे. ओके, दाखवतो आम्ही तुम्हाला समोर. बघ, इथून एंट्रन्स आहे. छोटीशी जी बोळ आहे ना, ती एंट्रन्स आहे. तुला थंडी वाजते ना खूप? हा, मला थंडी वाजते आणि मी जॅकेट किंवा स्वेटर कसली गोष्ट नाही आणली, पण मी हुडी आणली आहे. आणली का तू? मी तर माझी हुडी घरीच ठेवून दिली. मी आणली हुडी, जॅकेट आणि स्वेटर नाही ना आणलं. हे बघा, इथे पूर्ण हिरवं आहे. हे त्यांचं स्ट्रॉबेरी फार्म आहे. इथे स्ट्रॉबेरी लावतात ते. स्ट्रॉबेरीच काम आहे. पण सध्या त्याला स्ट्रॉबेरी नाही आहे, त्यामुळे त्याचं फार्म आहे. तुला थोडंसं जोरात बोलावं लागेल. हा, म्हणजे ते सध्या म्हणजे फार्म आहे पण स्ट्रॉबेरी नाही आहे तिथे सध्या. असं आहे जागा तिथे. आणि तिथून पलीकडे खाली सुद्धा आहे. ते पक्षी पण आहेत छोटे, मला आता दिसत.
असे जर तुम्ही सरळ सरळ आले असं 2 मिनिटं शांत बसल्या ना तर एवढा पक्ष्यांचा आवाज येतो, वाऱ्याचा आवाज येतो. पण यांना आवाज नाही जाणार. का नाही जाणार? थोडस जोरात नॉईज बोल. कॅन्सलेशन ऑन आहे का? हा. अच्छा. रोड मस्त. फुल बघ ना, हे फुल बघ. सुंदर आहे. तोडायचे नाही तर असे फुलं आवडले. हा एक आहे. हा एक छोटूसा विला नाही, एक सिंगल रूम आहे. सिंगल रूम होतात. हा. पण ही एक सेपरेटेड आहे आणि मध्ये थोडा स्पेस आहे ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे. दाखवतच तुम्हाला. फन. मागे बघा, इकडे मागे पण शेतीच शेती आहे. नाही, डोंगर आहे, समजा डोंगर आहे. इथे खाली शेती आहे, मागे डोंगर आहे. आणि हे लिटरली ह्या डोंगरावरचं सगळ्यात उंचावरचं रिसॉर्ट आहे. याच्यावरती आता काहीच नाहीये. हा. संपले हे, इथे संपला हा डोंगर. आणि हा एक विला होता हा मागचा एक वेळ. आणि त्याच्या पलीकडे बाजूलाच मध्ये हा एक स्विमिंग पूल आहे. मला माहिती नाही कोण यूज करत असेल, ते थंडीनं ऑलरेडी कोडकोडतोय माणूस. मस्त ऊन पडलंय. हा एकदम अचानकच ऊन पडतं, अचानक जोरात पाऊस पडतो. म्हणजे लिटरली इतक्या जोरात पडतो असं वाटतं की ढगफुटी होत आहे का. तुम्हाला इकडच्या साईडने दाखवतो. हा, समोर इकडून दाखव. याला पूल 2 डोअर आहेत, एक पाठीमागून पण आहे आणि एक समोरून पण आहे. तर पाठीमागचा मेन डोअर आहे, इथून गॅलरी वर. हा एक आहे रूम जिथे आम्ही राहतोय आणि याच्या पलीकडे अजून 2 रूम आहेत. सो ओव्हरऑल जस्ट 4च रूमचा हा रिसॉर्ट आहे, त्याच्यामुळे शांती जास्त आहे, वर्दळ जास्त नाहीये, गडबड जास्त नाहीये आणि भारी वाटतं नाही का. ते फुलं बघ ना, ते व्हाईट कलरची, तिथे गुलाब पण भरले. तुला दाखवायचं काय? मी रेकॉर्ड करू? सो आम्ही आता बसलोय शांत रे. आमचा ब्रेकफास्ट 8:30 नंतर भेटणार. बसलेला नाहीये, तो उभा आहे कॅमेऱ्यामध्ये. इथं बसू जाऊ आम्ही. स्विमिंग पूल आहे मस्त, पण थंडी एवढी आहे की फाटून गेलं आमची. उन्हाळ्यात यायला ना तरी पण मजा येईल. हा. फ्रेंड्स बरोबर वगैरे पण Yes. जरी तुम्ही आले ना, त्या ते एक्स्ट्रा गादी वगैरे अरेंज करून देतील. नाही, बेडवर तर 3 लोक आरामात जाऊ शकतात. हा, बेड पण भरपूर मोठे आहे ऍक्च्युली. ओ, पाऊस सुरू झाला बघ. अचानकच असा मोठ्याने चष्म्यावर पाणी वाजतं. पाऊस सुरू होऊन जातो आणि अचानकच ऊन येतं. सो असं सगळं आहे, वेदर सुरू पण खूप सुंदर आहे. पाठीमागे सगळं धुकं 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 झालंय. आणि पाऊस तर येतच राहतो, जात राहतो, येत राहतो. पण आहे, जर तुम्ही येत आहे ना तर थोडं गरम कपडे सोबत आणा. जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पण गरम कपडे सोबत आणा, कारण थंडी आहे, वारं गार आहे. सो आम्ही फॅन वगैरे तर काहीच लावलं नाही आलो तेव्हापासून. एसी पण त्यांनी प्रोव्हाइड केले ऑल्टो, पण त्याचं सध्या तर काही ह्या सीझनमध्ये गरज नाहीये. पण गरम कपडे सोबत घेऊन या जर तुम्ही येणार आहात तर. ह्या विलाची जर तुम्हाला आम्ही कुठून बुक केलं, कसं बुक केलं, लिंक पाहिजे असेल, लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, आम्ही शेअर करू नक्कीच. बाय. हाय, आम्ही करतोय ब्रेकफास्ट. बघा ही सुरू झाली, परत आमचा ब्लॉग राहिला असता. ऊन पण पडलंय बघ मस्त एक. हे सुरू आहे. काय काय आपल्याच्यात? ब्रेड हे आम्ही घरून आणली. 2 चहा दिसत नाहीये कॅमेरामध्ये. ब्रेड आहे, 2 चहा आहे आणि भजी आहे, कांदा भजी. खूप मस्त आहे. भजी कशी क्रिस्पी क्रिस्पी एकदम. आणि ते एन्व्हायरमेंट मुळे अजून खतरनाक लागतो. खेकडा भजी. चहा कसा आहे? छान आहे. त्याला उघडं करून ठेवलंय, तू तो गार होईल नाही का. 2 मिनिटात गार होत नाही, उघडा नाही ठेवला तरी, एवढी थंडी आहे. देखिए चाय, देखिए एकच नंबर. अद्रक है एकदम भरपूर, कुटून कुटून अद्रक कुटलंय. आज फुल अदरक वाला चाय.
आम्ही खातो. मग आम्ही निघतो बाहेर. दाखवतो तुम्हाला कुठे जाणार आहे. आम्ही निघालोय आता. कुठे मंदिर? कोणत्या? महाबळेश्वर मंदिर. महाबळेश्वर मंदिर चाललोय. आणि इथून पुढे त्याच्या जवळ आहे कृष्णाई मंदिर. कृष्णाई मंदिर. यस. तिथे चाललोय. आम्ही रेडी झालोय. निघतोय आता. संध्याकाळी डिनरची ऑर्डर 5 पर्यंत सांगितलं तर चालेल ना? चल. बरं चालेल, 5 पर्यंत सांग. जेवण खूप छान बनवताय तुम्ही. कोणी काही चांगलं करते आपल्यासाठी तर त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायला विसरू नका. कारण कोणी कोणताही जॉब करत असला तरी प्रत्येकाला त्याच्यामध्ये जर थोडंसं अप्रिशिएशन जर मिळालं तर ते त्यांचा जॉब आणखीन उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने करतात. Yes. सो डू दॅट. काय म्हणतात ते? हे मी माझ्या Motivation मॅनेजर कडून शिकले. चला बाय. कट कट. कुठे आलोय आपण? आम्ही आलोय लिंगमाळा वॉटरफॉलला, पण वॉटरफॉल आहे बंद कारण खूप जास्त पाऊस झाल्यामुळे तिथे पाणी खूप जास्त आहे तर त्यांनी बंद ठेवलंय. सो आम्ही इथे 2-3 छोटे छोटे स्पॉट्स आहे तर याच्यामध्ये झिप लाईनिंग आहे आणि तो एक पाळणा, एक झुला आहे जो हवेतून तुम्हाला पाण्यात फेकून देतो. नाही, पाण्यात नाही फेकत पण पाण्याच्या वर असा मोठा झुला उंच आहे. आणि तिसरी आहे धबधबा. तर आम्ही आता बंद आहे. छोटू एवढं समोर थोडं चालू आहे. दाखवतो आमचं. हा पुढे हा तर हे नदी आहे मागे. काही प्रॉब्लेम नाही. हे बघा असा टर्न. हे बघा खतरनाक. पाण्याला फ्लो खूप जास्त आहे. लिंगमाळा वॉटरफॉल. लिंगमाळा वॉटरफॉल ऍक्च्युली ना इथून मागे याच्या मागे पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून एक छोटा ब्रिज आहे जो त्या धबधब्याच्या वरून गेलाय. सो तुम्ही जाऊ शकता. व्ह्यूचा थोडासा ट्रेक होता. 2-3-1 किलोमीटरचा तरी जास्तीत जास्त. 1 किलोमीटरचा ट्रेक होता छान वरती जायचा. रोड बांधलेला आहे मस्त. हा खूप छान रस्ता केलेला त्यांनी. बट सिन्स आय थिंक पाणी जास्त असल्यामुळे अनफॉर्च्युनेटली तेव्हा बघितलं. प्रत्येक वेळेस तुम्हाला सगळं काही मिळत नसतं. सो जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचं आणि पुढचे स्पॉट बघायला सुरू ठेवायचं. ठीक आहे. दाखवतो आम्ही तुम्हाला. आम्ही 2-4 शॉर्ट्स काढून घेतो आमचे पण. चले चल. I will go down to the parties that my eyes are shut and they're glowing red. I don't need sleep 'cause it's all in my head. It's all in my head. It's all in my head. You can find me on the dance floor, moving like a zombie for sure. My skin is looking paler. I'll figure it out later. Don't be so concerned. It's upset. You're a hater. ठीक आहे ठीक आहे येतं. अविनाश आता ऍक्च्युली ना गेम खेळतोय. तिथे बकेट आहे आणि याच्याकडे बॉल आहे तर तिच्यात टाकायचंय. 3च चान्स आहेत. लेट्स सी. जिंकला तर तो पांडा मिळतोय नाहीतर मग छोटावाला मिळणार आहे. ठीक आहे लेट्स सी. गेला पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही इथे आमचे 100 रुपये हरलोय आणि काकाकडून एक चॉकलेट तरी मिळाले. चालेल चालेल. आलो आम्ही तिथून. आता जातोय नेक्स्ट स्टॉपला. पण मिस्टर अविनाशने आता जस्ट थोड्या वेळ आधी कॉफी घेतली छान. त्याचा 3-4 पॅकेट टाकले त्याने कॉफी. 2 रुपये बट ते पण भरपूर येते यार. 3 सॅशे ऑलरेडी ते कॉफी मध्ये कॉफी होती बाहेरून जी कॉफी घेतलेली.
300-400 mg कारण साहेबांना झोप येत होती. आणि का झोप येत होती? कारण हा सकाळी 5:30 वाजतापासून उठून बसलेला आहे आणि मला उठत आहे, उठ ना 7 वाजलं ना, उठ ना, आपल्याला जायचं ना फिरायला, उठ ना. तर मला लवकर उठायची सवय आहे. मला आणि जाग येऊन मला जातो 5:30 एवढी- 6 पर्यंत. तर मग तू तुझं उठायचं, तू तुझं म्हणजे तू तिथे वॉक कर, तू फोन स्क्रोल कर, तू गेम खेळ, तू काही पण कर. मला मी लग्न कशासाठी केलं? तुला उठवायला, तुला त्रास द्यायसाठी लग्न केलं. तर मग मी तुला तर उठवणारच आहे ना. मग नाही तर काय, यू साइंड अप फॉर दिस असं आज मला म्हणायला खूप दिवसानंतर चान्स भेटला. असं कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं नव्हतं की मला हे सगळं करावं लागणार आहे. होतं, फक्त हे खाली लिहिलेलं होतं की छोट्या लाईन मध्ये टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड. ते कोणी वाचत नाही ना, मॅन्युअलच वाचत नाहीत ना पूर्ण. असो, आता त्याने तर कॉफी घेतली, त्याची झोप उडाली आहे आणि मी काय कॉफी घेणार नाहीये. मी कारण म्हणलं होतं तुला की मला नाही इच्छा घ्यायची आता. बस म्हणजे सकाळी थोडा चहा वगैरे पण झालेला आणि मला पुन्हा काय कॉफी प्यायची इच्छा नव्हती. आता काही ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. काही इश्यू नाही. मक्का खाऊ आपण, कॉर्न. कॉर्न खाऊ, कॉर्न. चला आम्ही नेक्स्ट पॉईंट दाखवतो तुम्हाला. कुठे आलोय आपण? आम्ही आता आलोय महाबळेश्वर मंदिराला, पण तिथे खूप जास्त गर्दी होती तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि आता नेक्स्ट जे आहे आम्ही ते आलोय कृष्णाई टेम्पल, जे आमच्या दोघांचं खूप जास्त फेवरेट टेम्पल आहे महाबळेश्वरला आल्यानंतर. सो आम्ही भरपूर टाइम स्पेंड करतो या ठिकाणी, युजली जर गर्दी नसली तर. आता बघू किती गर्दी आहे किती नाही, आणि दाखवतो तुम्हाला इथे. म्हणजे मागे पूर्ण रस्ता आहे. हां, सो ॲक्च्युली अपोजिट साईडला त्र्यंबकेश्वर नाही, टेम्पल आहे तिकडच्या साईडला महाबळेश्वर टेम्पल आहे. आणि तिथेच ते 5 गंगा पंचगंगा. पंचगंगा त्याचं पण टेम्पल आहे. सो ते एका साईडला आहे आणि हे एक वेगळ्याच अपोजिट साईडला आहे. तर रस्ता ओलांडून अपोजिट साईडला येऊन तुम्हाला हे टेम्पल दिसून जाईल. आता आम्ही जातो आणि तुम्हाला दाखवतो. इथे आल्या आल्याच इतकं शांत फील होतं ना, लाईक यू रिअली नीड टू कम आणि विजिट दिस प्लेस पर्सनली इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स. बघा ना ते काय सुंदर आहे. इथूनच म्हणजे दर्शन झालंय आता आणि जरा वेळ बसलो होतो आम्ही. पाऊस थोडा थोडा सुरू झालाय. सो आम्ही छत्री पकडून छत्री पकडून आहे, त्याच्यामुळे कॅमेराचा अँगल पण विचित्र दिसत असणार आहे. आमच्या मागे बघू शकतो मंदिर आहे कृष्णाई टेम्पल. हा, आम्ही दाखवतो थोडं त्याच्या ना, हे Clips टाकू, त्याचे टाकतो. क्लिप्स टाकू आम्ही, की ओव्हरऑल कसं दिसतंय. थांबलाय पाऊस. खूप मस्त मंदिर आहे, वाईब्स चांगले आहेत, चांगलं फील होईल तुम्हाला. शांत आहे, मस्त आहे. तुम्ही ट्राय करा, नक्की या, दर्शन घ्या. आतमध्ये व्हिडिओ फोटोज अलाउड नाही आहे, बाहेरून काढू शकता तुम्ही, राईट? काढू शकता, बाहेरून तुम्ही घेऊ शकता, पण आतमध्ये नाही काढायचं. आणि समोरून सरस्वती नदी जाते. सरस्वती आहे का? हा, हे बघाल तुम्हाला दाखवतो मी. इथूनच स्टार्ट होते, खाली जाते. अजून की क्लिप्स क्लिप दाखवतो तुम्हाला. मग आम्ही निघतो, थोडा वेळ बसतो, मग निघतो. चले चलो.
सुरू झालं. हॅलो. सो आम्ही निघतोय आणि आम्ही सांगितलं होतं की जे सरस्वती नदी आहे, माझं चुकलं ते काय कृष्णा कृष्णा नदी आहे. तिचा उगम स्थान आहे ना. हा आणि मंदिराचं पण नाव कृष्णाई कृष्ण मंदिर, कृष्णाई कृष्णाई मंदिर. कृष्णाई. यस कृष्णाई. ओके आम्ही निघतोय आता इथून. कुठे जाणार आहे आपण पण आता? बघू आता कुठे जायचं नेक्स्ट पॉईंट ठरवू आम्ही, अजून ते ठरवू. ठीक चला. आहे, बघू. लेट्स गो. झोप येत आहे. कुठं आलो आपण? मॅप्रो गार्डनला. जे इथलं सगळ्यात फेमस, सगळेच येतं इथे. हा तर पहिले आम्ही आता पेटपूजा करणार आहे, कारण मला भूक लागली. याला जरी इथे 2 कॉर्न खाल्ले. त्याने भुट्टा ऑलरेडी खाऊन झालाय, जो आम्ही रेकॉर्ड नाही केला, कारण खाणं आलं की आम्ही सगळं विसरून जातो यार, आम्हाला दुसरं काही सुचत नाही. सो आता पिझ्झा एक दिलाय, वुड फायर पिझ्झा व्हेज डिलाइट. व्हेज डिलाइट ना? हा व्हेज डिलाइट. मला तर मागे दिसत असेल तुम्हाला सगळे पिझ्झा आणि काय ते सँडविच खातात. हा पिझ्झा आणि सँडविचेस दिसतोय मोस्टली लोकांच्या टेबलवर, आणि स्ट्रॉबेरी आणि क्रीम लोकांचे टेबल बघतो, त्यांचे प्लेट बघतो. इट्स ओके. त्याच्यावरून कळतं ना की तुम्हाला ते खावंसं वाटतं का नाही वाटत आहे, थोडं डोळ्यांना व्हिज्युअली कळतं. मी तर खूप वेळा विचारते पण की तुम्ही काय खाताय आणि तसं टाईप. इट्स ओके. लाज बाजूला ठेवायची खाण्याच्या वेळेस. So, आमचा पिझ्झा आला की तुम्हाला दाखवतो. चालेल इथे पण, इथेच बसू. आलाय आमचा पिझ्झा. खूप मोठा आहे तो. आय एम नॉट शुअर मला तेवढी भूक आहे म्हणून. तू खाणार आहेस ना? नाही प्लीज. मी एकच पीस खाल्ला. हा प्लीज. नाही मला भूकच नाही, आम्ही 2 कॉर्न खाल्ले. काय खाल्ले? कॉर्न काय खाल्ले? मक्केचे ते कॉर्न बुट्टा. बुटका कॉर्न. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. नाही डिलाइट काय माहिती कोणता व्हेज डिलाइट. लेट्स ट्राय. ट्राय करतो आम्ही. सांगतो तुम्हाला काय. हा. ये बहुबा खतरनाक. हा गरम आहे, गरम आहे, गरम आहे. हळूहळू भूक मार. खाल्ला चटका लागला. काय म्हणते वरती फिर बरा. आता आम्ही खातो पूर्ण. चलो आम्ही सांगतो तुम्हाला आता नेक्स्ट कुठे जाईल. हे खाऊन घेतो पहिले. गरम आहे, लय गरम आहे. ठीक आहे चलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे आम्ही कालचा व्लॉग एंड नाही केला ना. इट्स ओके. डे 2चा आम्ही व्लॉग एंड नाही केला, बट आम्ही रूमवर आलो त्याच्यानंतर. आपण लास्ट काय बघितलेलं रे शेवटी सगळ्यात? मंदिर बघितलेलं, आणि मंदिरावरून आम्ही सरळ मग मॅप्रोला गेलो. तिथे ते दाखवलं, रेट विसरले. आणि तिथे आम्ही पिझ्झा खाल्ला आणि रूमवर आलो, आराम केला जरा वेळ, पुन्हा डिनर केला आणि छान एक कोरियन ड्रामा बघत आम्ही झोप काढली मस्त. आणि आता आज आम्ही निघालोय पुण्यासाठी. आता सकाळचे 7:30 झाले, ऑलमोस्ट 7:15 7:30च्या मध्ये सध्या टाइम सुरू आहे, आणि आम्ही निघालोय पुणे जायला. आमच्या घरी पुन्हा खूप सुंदर स्टे होता यार हा. आणि माहितीये एका स्टेला आणखीन सुंदर काय बनवतं, तिथली माणसं जी तुमची केअर करायला, तुम्हाला तुमची सोय घ्यायला जी तिथे त्यांनी ठेवलेली असतात. आणि जेव्हा ती माणसं खूप गोड असतात ना, आणि माणूस किती माणसं असतात, तेव्हा तर तो स्टे अजून 100 टाइम्स बेटर होतो असं मला वाटतं. तर जर तुम्ही खरंच खूप पोलाइट आणि खूप स्वीट. मला आठवतं त्या मुलाने एकदा पण न स्माइल करता कोणत्याही गोष्टीचा आन्सर केलं नाहीये. स्माइल करतच तो कंटिन्युअसली बोलत होता आमच्या बरोबर. आणि आम्ही स्माइलच करत होतो. हा राईट. सो पण मी ना असं खूप वेळा बघते की जेव्हा लोक युजली रेस्टॉरंटमध्ये जातात किंवा अशा स्टेला येतात, तर खूप वेळा ना ते डिसरिस्पेक्टफुली ट्रीट करतात त्यांना, जसं की ते छोटे दराचे लोक आहेत आणि नौकर टाईप म्हणून त्यांना ट्रीट करतात. तसं नाही करायला पाहिजे, मला ते वाईट वाटतं.
जर ती लोक खूप स्वीट आणि पोलाइटपणाने वागतात तर तुमचीच सोय घ्यायला आहे ना तिथे. सो ऑलवेज बी ग्रेटफुल, ऑलवेज बी थँकफुल. इट डोंट ट्रीट इट लाईक की हा त्याचा तर जॉबच आहे, तो तो करणारच आहे आपण कसंही वागलं तरी. बट नो, दॅट्स नॉट हाऊ इट शुड बी. प्रेमाने वागायचं, प्रेमाने बोलायचं. आणि तुम्ही समोरच्याला जीवलेला तर ऑफकोर्स 2 ते 3 दिवसासाठीच होतो आम्ही तिथे. पण बी काइंड, हा. ट्रीट एव्हरीवन काइंड. येस, काइंडनेस इज द की. इट इज द की. तर आता आम्ही निघालोय. आता आम्ही थेट पुणे गाठणार आहे विदाऊट स्टॉपिंग एनिवेअर. मध्ये वाटलं तर एक जस्ट छोटासा सुसू ब्रेक घेतला तर घेतला, बट अदर दॅन दॅट वी विल नॉट बी वेटिंग एनिवेअर. त्याच्या टाइमनुसार तर आम्ही 9:30-10 पर्यंत पोहोचायला पाहिजे. सो लेट्स सी. ट्रॅफिक अजिबात दाखवत नाहीये. मे बी आम्ही सगळ्यात पहिले, रस्त्यावर गाड्या पण काहीच नाहीयेत. आम्ही युजली असं होतं ना की लोक विकेंडचा प्लॅन करून येतात आणि सॅटर्डेला पोहोचले. सॅटर्डेला पोहोचले आणि मस्त दिवसभर छान फिरले, रात्री थोडी पार्टी वगैरे फ्रेंड्स बरोबर मजा केली आणि सकाळी मग थोडं ऑफकोर्स उशिरा होतो, मग उशिरा उठतात, उशिरा निघतात. तर त्या हिशोबाने मला असं वाटतंय की आम्हाला तो एक फायदा होईल की आम्ही लवकर निघालोय तर ट्रॅफिक नाही लागणार. ठीक आहे, चलो आता हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे का आपण? आजचा नाही ना, बघू. ठीक आहे, सांगतो. बट इफ रस्त्यात काही असं दिसलं छान कुठे आम्ही थांबलो तर दाखवतो. बट अदरवाईज सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्ही स्वतःच नका बघू फक्त आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहून आनंद होतोय तर तो आनंद तुम्ही बाकी लोकांबरोबर पण शेअर करायला पाहिजे. तर दुसऱ्यांना पण तो व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण बघायला लावा, त्यांना पण ती खुशी एक्सपिरियन्स करू द्या आमच्या ब्लॉग थ्रू जी त्यांना मिळेल. ठीक आहे, ती झाली आमची मार्केटिंग. आणि आता आम्ही जरा छान गाणे वगैरे ऐकतो गाडीमध्ये आणि हा रोड ट्रिप एन्जॉय करतो. धन्यवाद. बाय.